हाय गाईज, या वर्षातला पहिला बहुचर्चित हिंदी चित्रपट आझाद मी बघितलाय। मनुष्य आणि प्राणी यांच्यातली मैत्रीची ही कथा आहे। खरं तर हा सिनेमाचा सब्जेक्ट एवढा सुंदर होता ना, हा सिनेमा खूप ग्रिपिंग करता आला असता, पण दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी एक उत्तम संधी या निमित्ताने सोडली आहे। त्यांनी तरी म्हटलं होतं की रेसिंग सिनेमाज इन नियर यू फ्रॉम 17 जानेवारी, पण हा सिनेमा कुठेही रेस करत असल्यासारखा जाणवत नाही। हा सिनेमा तुकड्या तुकड्यांमध्ये विभागला गेल्यासारखा वाटतो। म्हणजे काही अंशी मर्द, काही अंशी लगान, काही अंशी तेरी मेहरबानिया, काही अंशी अजून काही बच्चन साहेबांचे चित्रपट, अशा ह्याच्यात तो सिनेमा तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेला वाटतो। त्यामागचं कारण असं आहे की हे विषय आपण बऱ्याचदा बघितले आहेत। म्हणजे जमीनदार असतो, त्याची सुंदर मुलगी असते, एक गरीब घरचा मुलगा असतो, मग लोकांमध्ये लव्ह स्टोरी जुळते, मग घरच्यांचा कसा विरोध होतो, मग सगळे हे दोघं त्यांच्या अगेन्स्ट जाऊन कसे लढा देतात, हे आतापर्यंत आपण बऱ्याच चित्रपटांमध्ये बघितलंय। पण ह्या दोघांच्या जोडीला सिनेमात देशभक्तीचं एक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। पण अभिषेक कपूर यावेळी फसला आहे। सिनेमातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला खटकतात, सिनेमाची मांडणी खटकते, आणि विशेषतः सिनेमाची लांबी 2.5 तास आहे, त्यामुळे तुम्ही असं वाटतं की बरेच प्रसंग सिनेमातून चॉप करायला हवे होते। अजय देवगण हा एकटा या सिनेमाचा पिलर आहे, पॉवरफुल भूमिकेत तो आहे, आणि त्याने हा संपूर्ण चित्रपट आपल्या एकट्याच्या खांद्यावरती उचललेला आहे। मला असं वाटतं राशा आणि अमनला लॉन्च करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अजय देवगण आणि त्या घोड्या यांच्या मैत्रीची कथा दाखवत ह्या जमान्यातला तेरे मेहरबानिया किंवा दुसरा एखादा सिनेमा बनवला असता तर अजून तो चांगला झाला असता, त्याचा अजून इम्पॅक्ट चांगला पडला असता। अजय देवगण नंतर सगळ्यात जास्त लक्षात राहतो तो घोडा आझाद, ज्याने म्हणजे तो खूप गोड दिसल्यानंतर असं बघत राहावं असं वाटतं। अमन देवगणला अजून बरंच शिकण्याची गरज आहे, कदाचित त्याचं लॉन्च लवकर झालं आहे, पण ठीक आहे, अजून लंबी रेस का घोडा तो असू शकतो। राशा थाडाने संपूर्ण सिनेमात गोड दिसली आहे, पण असं वाटतं की छोट्या खांद्यांवरती खूप मोठी जबाबदारी दिली आहे। फॉर एक्झाम्पल उयम हे आयटम सॉन्ग तिने प्रयत्न पूर्णपणे केला आहे, ती नाचली गाण्यात उत्तम आहे, दिसली अप्रतिम आहे, पण कुठेतरी अजून ती फक्त 19 वर्षाची मुलगी आहे, त्यामुळे तिच्या खांद्यांवर खूप साऱ्या जबाबदाऱ्या टाकल्यासारख्या वाटतात। त्यामुळे या दोघांकडनं खूप काही ग्रेट असं नाही, पण ठीक आहे, ठीकठाक काम झालंय, पण या दोघांना अजून खूप शिकण्याची गरज आहे, तेव्हाच ते या इंडस्ट्रीत लंबी रेस का घोडा ठरतील। अभिषेक कपूर याआधी यांनी बऱ्याच स्टार्सना लॉन्च केलं। फॉर एक्झाम्पल फरार अख्तर, सारा अली खान, सुशांत सिंग राजपूत, या सगळ्यांना अभिषेक कपूर यांनी लॉन्च केलं आहे। त्यामुळे अमान देवगण आणि राशा यांना लॉन्च करत असल्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा वाढल्या होत्या, पण ह्यावेळेस ती भट्टी जमली नाहीये। बऱ्याच म्हणजे काहीतरी मिसिंग वाटतंय। सिनेमाचं गाणीही एकही लक्षात राहण्यासारखं नाहीये। उयम्मा खूप चांगलं जमून आहे, ते गाणं वाजवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण अजूनही ते गाणं बीटसारखं गाजत नाहीये। त्यामुळे मला असं अजून वाटतं की एक सब्जेक्ट चांगला होता। म्हणजे आपण याच्या आधी बरंच बघितलंय की अमीर मुलगा, गरीब मुलगीची प्रेम कहाणी, देशभक्ती, स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा आहे, त्यामुळे देशभक्ती सगळं तो मिक्स मसाला आपल्याला वाटतो। त्यामुळे काहीतरी मिसिंग वाटतं चित्रपटात। एक चांगली संधी मेकर्सने आणि अभिषेक कपूरने या सिनेमाच्या निमित्ताने वाया घालवली आहे। त्या सब्जेक्टवरती एक उत्तम सिनेमा होऊ शकला असता, पण असो, आझाद या सिनेमा OTTवर कधीतरी लवकर येईलच। तुम्हाला थिएटरला जाऊन बघायचं असेल तर बघा, नसेल बघायचं नसेल नका बघू, वेळ तुमचा वाचेल। या सिनेमाला मी 2 स्टार्स। थँक्यू सो मच।